दंडवत. आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 213 क्रमांकापासूनच्या स्मृती बघणार आहोत. बाई प्रत्यजित शाखा व ग्रहणी, अर्धसुपी अर्धकुपी म्हणणे. बाया भाजी निसिती, त्या पाने सांडिती, कवळे देठ सांडिती. निंबा या ठिकाणी आश्रमामध्ये ज्या काही सेवा असतात त्या सेवेमध्ये भाजी नेसण्याची एक सेवा आहे. खास करून महिलांकडे ही सेवा असते आणि काही बायांकडे ही सेवा असताना त्या पाने सांडिती म्हणजे भाजी निसताना आवश्यक जी काही पानं घेतले गेली पाहिजेत ती पानं ती सांडत होते आणि कवळे देठ सांडिती. खूप वेळा असं होतं की आपण मोठी मोठी पानं जी असतो ते घेतो आणि त्यामध्ये जर का कवळं देठ असेल तर कवळं देठ घेत नाही. ते कवळं देठ सांडताना त्याच्यामध्ये खूप वेळा जे काही पानं असतात, कवळी पानं असतात वगैरे, ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकल्या जातात. आणि आपण काय करत असतो, मोठे मोठे पानं घेताना त्या मोठ्या मोठ्या ते जे काही दांड्या असतात त्यावर घेतल्या जातात. ते निसायला थोडंसं बरं पडतं, सोपं पडतं. आणि जर का कवळं घ्यायचं म्हटलं तर मग थोडंसं व्यवस्थितपणे काळजीपूर्वक ते जर का घेतलं तर तेही घेता येतं, पण त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. आणि म्हणून कवळी देठ किंवा कवळी पानं ही सांडल्या जातात. तव ते भटोबास देखती, आणि भटोबास ते बघतात. म्हणजे कशा प्रकारे ज्या पदार्थांचं आपण उपयोगामध्ये ते पदार्थ लावू शकतो ते पदार्थ त्या वेळेला ते सांडल्या जात आहेत आपल्या डोळ्या देखत. आणि ते सुद्धा कसं आहे, ते परमार्गाचं आहे, भिक्षेचं आहे. आणि भिक्षेचं जर का ते अन्न आहे तर त्यातला एक कण सुद्धा वाया गेला नाही पाहिजे. असं एक आमच्या देवानी पण आम्हाला सांगितलं, एक शीत सुद्धा आपलं वाया गेलं नाही पाहिजे. अशा प्रकारचा विधी नियम आमच्या स्वामींनी वचनांमधनं आम्हाला निरूपित केलेला आहे. आणि मग अशा वेळेला आचार्य श्री भटोबासांनी ते पाहिलं आणि त्यांना स्वामींच्या वचनाची आठवण झाली. आमचे स्वामी सांगतात की आपले शीत मुंगी आदी करूनी नेव नेदावे. म्हणजे एक शीत सुद्धा जे आहे, मग ते भिक्षांनाचं असो अथवा भिक्षांनाचं नसो. का बरं असं? फक्त भिक्षांनाच वाया जाऊ नये का? आणि घरचं जे आहे ते वाया गेलं तर चालेल का? तेही वाया घालवायचं नाही. कारण की जे पदार्थ खायचे आहेत ते खाण्यातच उपयोगी आले पाहिजे, ते फेकण्यात जायला नको. त्याचा दुसरा अर्थ अजून असा की जर का तुम्ही ती सवय या इथे प्रपंचामध्ये राहताना जर का ती सवय ठेवली की एक शीत सुद्धा वाया नाही गेलं पाहिजे, तर जेव्हा केव्हा तुम्ही मार्गात जाल तेव्हा तिथे सुद्धा तुम्हाला ती सवय जी आहे ती तशीच राहील. अन्यथा काय होईल, जी सवय इथे राहील आपली, खूपसे वासनिक मंडळी जर का बघितले, उपदेशी मंडळी वासनिक म्हणण्यापेक्षा, ते भोजन करतात तर ताटामध्ये एवढे अन्नकण असतात आणि ते तसेच हात धुतात त्याच्यामध्ये, आणि ते फेकण्यात जमा होऊन जातं. खरकट म्हणून त्याची नोंद होत राहते. वांचून असं करता कामा नये. भोजन करतानाच तुम्ही स्वच्छ ताट झालं पाहिजे. आणि ताट तुम्ही धुवून पियत असाल तर अजूनच चांगली गोष्ट आहे. परंतु लक्षात घ्या, एक शीत सुद्धा आपलं इथे प्रपंचामध्ये भोजन करत असताना सुद्धा ते वाया जाता कामा नये. आणि ती सवय जर का तुम्ही इथे ठेवली तर परमार्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगळ्या परत पद्धतीने काही ते सवय लावायची गरज पडणार नाही. तिथे सहजच तुम्हाला हा सराव तिथे असणार आहे.
म्हणजे एक शीत सुद्धा वाया जाऊ नये हे स्वामींनी सांगितलं. दुसरं वचन स्वामींचंच आहे. डोमेग्रामला नाथोबासांना स्वामींनी शिक्षा पण केलेले, जेव्हा त्यांनी भिक्षांना झोळी जी आहे ती झोळी त्यांनी झटकली आणि झटकल्यानंतर त्या झोळीतले कण कण जे आहेत ते तिथे खाली पडलेले आहेत. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की ऐसे अणू अणू सांडावे. अणू अणू म्हणजे आणून आणून, किंवा अणू अणू म्हणजे कण कण. तुम्ही हे जे काही सांडले हे कशात गेले? आता खाण्यात गेले नाही, हे वाया गेले. ते काही तुमचे दाई, म्हणजे जे ज्यांनी कोणी हे भिक्षांना दिलेलं आहे ते तुमचे कोण आहेत? शत्रू आहेत का? म्हणून तुम्ही त्यांचं अन्न खात नाही आहात. तुम्ही त्यांचं अन्न उपयोगी लावण्याच्या ऐवजी ते फेकून देत आहात. जे देणारे आहेत ते शत्रू आहेत का तुमचे? म्हणजे जे देणारे आहेत ते आपले शत्रू नाहीत आणि जे अन्न आहे ते वाया घालवण्यासाठी नाही. ही दोन वचनं कुठेतरी भटोबासांना तिथे आठवलेली असतील. या संदर्भातलं स्वामींचं निरूपण स्वामी भटोबासांना आठवलेलं असेल आणि तो प्रसंग बघितल्यानंतर स्वतः भटोबास काय करतात? तेथची बैसोनी वेचती. तिथे बसून त्यांनी ते जे काही उपयोगी जाणार आहे ते वेचलं, बाजूला काढलं. आणुनी बायांचा हाती देती. आता म्हणजे तिथे भाजी निसून झालेली आहे आणि निसल्यानंतरचा जो काही कचरा म्हणून ते टाकून दिल्या गेलेला आहे ते भटोबासांनी वेचून घेतलं आणि तिथे त्या बायांना आणून दिलं आणि म्हटलं, अर्धकुपी अर्धसुपी ऐसे का करिता हो. म्हणजे तुम्ही हे भाजी निसताना हे असं का विभागणी केलेली आहे की जे अर्ध अर्ध म्हणजे काय? जे उपयोगी लागणार येते आणि अनुपयोगी येते. जे उपयोगी लागणार आहे ते सुपामध्ये तुम्ही निवडलं पाहिजे, म्हणजे ते जमा केलं पाहिजे, आणि जे अनावश्यक आहे ते कुपामध्ये म्हणजे कचऱ्यामध्ये ते टाकलं पाहिजे. परंतु हे उपयोगी आणि अनुपयोगी असे दोन भाग केले तर चालतील. परंतु जे उपयोगी आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही भाग तुम्ही सुपामध्ये जमा करत आहात आणि खाण्याचाच काही भाग तुम्ही कुपामध्ये टाकून देत आहात. म्हणजे तुम्ही कचरा म्हणून जे टाकताय ते सुद्धा त्याच्यामध्ये पण खाण्याचे हे आहे ना, विभाग आहे त्या भाजीचा. म्हणजे शक्यतो पालेभाजी आहे ही, तर मग त्याची काही पानं आहेत, त्याच्यामध्ये पण काही पानं आहेत, काही कवळी देठं आहेत, ती खाल्ल्या जातात. खूप लोक असतात की ते पालेभाज्याचे ते देठं असतील, दांड्या असतील ते फेकून देतात. काही लोक ते पण उपयोगामध्ये आणतात, भोजनामध्ये भाजीमध्ये ते टाकतात. काही लोक त्याची चटणी बनवतात, वेगवेगळा त्याचा उपयोग होतो. म्हणजे ती गोष्ट फेकण्यापेक्षा ती उपयोगात आली तर अति उत्तमच आहे. आणि त्यातल्या त्यात खाण्याची वस्तू असेल ती जर का फेकण्यात गेली तर ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. म्हणून खाण्याचा जो पदार्थ आहे तो खाण्यातच उपयोगी आला पाहिजे, तो फेकण्यात गेला नाही पाहिजे. याची दक्षता बनवणाऱ्यांनी पण घेतली पाहिजे, भोजन जे करतात जेवतात त्यांनी पण घेतली पाहिजे, सर्वांनीच ती काळजी घेतली पाहिजे. असं शिक्षा पण आचार्य भटोबासांनी ते केलेलं आहे. हेची माझे महात्मे खातील, हे तुम्ही उपयोगी लावा आणि हेच माझे महात्मे खातील. म्हणजे मार्गातली जी काही सर्व संत मंडळी आहे, अनुसरलेली सर्व ही काही भक्त मंडळी आहेत, ते सर्वजण हे पदार्थ खाणार आहेत. तरी स्मरणी दक्ष होतील, आणि हेच पदार्थ खाऊन ते स्मरणी दक्ष होतील. कशासाठी दक्ष होणार आहे? दक्ष होणं म्हणजे सावध होतील, त्यांच्यामध्ये थोडंसं बळ येईल. पण ते बळ कशासाठी आहे? भांडायसाठी नाही बरं का, कुणाशी वाद घालण्यासाठी नाही. हे जे काही बळ आहे ते स्मरणाच्या उपयोगी लागेल. म्हणजे त्यांनी जर का त्यांना त्याच्यामुळे बळ आलं आणि त्यांनी त्याचा उपयोग सेवादास्यासाठीच केला, स्मरणासाठीच केला, देव आठवण्यासाठी जर का केला, तर ज्यांचं हे अन्न आहे, भाजी आहे, त्यांनाही गोमटं लागेल. ज्यांनी ही भाजी निसलेली आहे त्यांनाही त्याच्यातलं गोमटं लागेल. ती भाजी ज्यांनी बनवली त्यांनाही गोमटं लागणार आहे. म्हणजे सर्वांना हे करी तया गोमटे, धरी तया गोमटे आणि एक एकासी दे त्या गोमटे, सर्वांना गोमटं लागणार आहे.
त्या क्रियेमध्ये भाजी वाढणारा असेल त्यांना सुद्धा गोमट लागणार आहे. जो मदतनीस आहे सर्वांसाठी त्याला सुद्धा गोमट लागणार आहे. केव्हा गोमट लागेल? जेव्हा त्यांनी त्या पदार्थाचा पुरेपूर उपयोग केला, वाढलं आणि भोजन करताना सुद्धा ते प्राणासी आहार बरोबर त्यांनी ते ग्रहण केलं आणि तदनंतर त्यांनी त्याविषयी स्मरण केलं. म्हणजे भोजनानंतर काय केलं पाहिजे? झोप घ्यायची का? आपल्याला ठरलेलं आहे एकदा जेवण झाले की आम्हाला पडावं लागतं थोडा वेळ, डोळा एकदा हे केल्याशिवाय नाही चालत. म्हणजे आपला तो रुटीन ठरलेला आहे. परंतु इथे तसं नाहीये. इथे असं आहे की जेवल्यानंतर तर उलट जास्त स्मरण केलं पाहिजे. का बरं? एक तर आहारशास्त्र की आरोग्यशास्त्रही सांगतं दुपारी जेवल्यानंतर झोपू नये, नाहीतर तुमची जी काही मधुमेहाची पातळी आहे ती वाढू शकते, रक्तातली वजन वाढू शकतं, ऍसिडिटी पण त्याच्याने होते. आता आम्ही ऐकतोय, पण आमच्या स्वामींनी 800 वर्ष आधीच हे सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे भोजनानंतरची जी काही झोपेचा जो सांगितलेला आहे स्वभाव मात्रे या वचनामध्ये, क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत, उष्ण, भय आणि निद्रा. निद्रा किती घ्यावी आणि किती काळ घेणारा व्यक्ती उत्तम आहे, कुठला मध्यम आहे, कुठला कनियस आहे, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. मग भोजनानंतर काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. कशासाठी? ज्यांनी आपल्याला ते अन्न वाढलेलं आहे भिक्षे रूपामध्ये त्यांना सुद्धा काहीतरी गोमट लागलं. त्यांनी का वाढलं आपल्याला? कारण की हे ईश्वराचे आहेत, देवाचे आहेत, देवाचं चिंतन करणारे आहेत. मग त्या वेळेला काय केलं पाहिजे? आपलं स्मरण सुरू राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांनाही काहीतरी गोमट लागलं पाहिजे, काहीतरी त्यांचा फलद्रुपता झाली पाहिजे आपल्याला, त्यांनी भोजन वाढलं. दुसरा अर्थ की भोजन केल्यानंतर स्मरण करावं, कारण की भोजनानंतर आपली पचनक्रिया सुरू होते पोटामध्ये आणि त्या पचनक्रियेतनं ते अन्न पचत राहतं. काही अन्न टाकिवामध्ये जातं, काही अन्न जे आहे ते उपयोगात जातं. सप्तधातूंच्या मज्जा, मेद, मांस, स्नायू, अस्थि, रुधिर, चर्म याच्या उपयोगी ते लागत असतं. काहीच रक्त बनतं वगैरे वगैरे. मग ती जी काही नवनिर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते त्यावेळेला जर का आपण देवाच्या नामाचं चिंतन करत असू, स्मरण करत असू, तर काय होईल? ती निर्मिती जी आहे ती योग्य प्रकारची निर्मिती होईल, सात्विक निर्मिती होईल, निर्दोष अशा प्रकारची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होईल. त्याच्यामुळे भरपूरसा फरक आपल्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, उठण्या, बसण्या, बोलण्यामध्ये आपल्याला तो फरक जाणवायला लागेल. अधिक स्मरण केल्याचा तो लाभ आहे. म्हणून भोजन केल्यानंतर तुम्हाला तर आरोग्यशास्त्रही सांगतं की बसायचंच आहे, बसून राहायचंय. शतपावली भोजनानंतर सहस्त्र पावली करायची नाही, शतपावलीच करायची असते. कारण की अन्न पचन होत असतं. तुम्ही जर का जास्त चाललात तर तुम्हाला अजीर्ण होऊ शकतं बरं का. जेवल्यानंतर जास्त चाललात तर कदाचित ऍसिडिटी वाढू शकते. म्हणून विशिष्ट आसनामध्ये बसून त्यावेळेला आपण जर का देवाचं चिंतन केलं तर खूपच चांगलं होईल. आणि म्हणून इथे आचार्य भटोबास म्हणतात की जर का पदार्थ पूर्णपणे जर का उपयोगी लागले तर काय होईल? माझे महात्मे खातील तरी स्मरणी दक्ष होतील. स्मरणाच्या साठी, इतर विधीसाठी ते कसे होतील? दक्ष होतील, सावध होतील आणि चांगल्या प्रकारे स्मरण त्यांचं होईल. मग तै लागोनी कवणी नसंडी. आणि मग त्या दिवसापासून जेव्हा भटोबासांनी हे शिक्षापन केलं, याविषयी मार्गदर्शन केलं, निरूपण केलं, तेव्हापासून मग कुणाकडेही ती सेवा जर का असेल तर ते भाजी व्यवस्थितपणे निसायचे. अनावश्यक जे आहे ते फेकून दिल्या जायचं. पण जेवढं काही त्यातला आवश्यक भाग आहे तो उपयोगीच लावल्या जायचा. सावधेया करीती, सावधेया करीती म्हणजे सावधपणे. कुठलंही व्यापार करताना, सेवा करताना ती सावधपणे केली पाहिजे. सावधपणे म्हणजे जसं गरम पाणी आहे, तुम्ही लोक काय करता? गरम पाणी आता अनावश्यक आहे ते कुठे टाकून देता? तुम्ही लगेच बेसिन मध्ये टाकून दिलं जातं. ते उकळतं पाणी असतं, कधी वाफ निघणारं पाणी असतं, कोमट पाणी असतं. ते आपण जसं त्या याच्यामध्ये टाकून दिलं त्याच्यामध्ये किडी
किडा मुंगी जंतू काय काय असतं आपल्याला माहितीच नसतं. मग त्याच्यामध्ये त्यांची हानी होऊ शकते, त्यांना त्रास होऊ शकतो, कष्ट होऊ शकतात त्यांना. मग ते पाणी एक तर तुम्ही थंड होऊ द्या चांगला, आणि नंतर मग ते फेकताना सुद्धा ते पद्धतशीर एकदम जोरात तुम्ही फेकलं तर त्याच्याने सुद्धा हिंसा होते. म्हणजे इत्यादी काही गोष्टी आहेत. त्यानंतर अजूनही काही सेवा असते ज्याच्यामध्ये धावपळ असते, त्याच्यामध्ये अनेक किडा मुंगी मरतात. ती सुद्धा धावपळ सावधया म्हणजे सावधपणे केली पाहिजे की आपल्या पायाखाली किडा मुंगी आली नाही पाहिजे. बहुतांशी वेळा प्रापंचिक लोकांचं असतं की ते चालत असताना खाली रस्त्याकडे बघत नाही की किडा मुंगी काय आहे का, दगड आहे का, खड्डा आहे का, हे सगळं दिसतं, परंतु मुंगी आहे का हे बघितल्या जात नाही. आणि अनेक वेळा त्या मुंग्या असतात, पावसाळ्याच्या वेळात म्हणा वगैरे असं मुंग्या निघतात. तुम्ही मार्गातल्या लोकांसोबत जर का चाललात ना पायी, तर ते तुम्हाला इकडून या, बाजूनी या, त्यांना मुंग्या दिसत असतात, परंतु आपल्याला मुंग्या दिसत नाही. मग ते सांगतात, मग म्हणजे आपल्याला ती सवय लागली पाहिजे. म्हणजे सावधया म्हणजे सावध चालावं. कुठलीही क्रिया करताना सावध असली पाहिजे की त्याच्यामध्ये हिंसा कमी होईल. जेवढी हालचाल तुमची जोरात असेल, जेवढी हालचाल तुमची कर्कश पद्धतीने असेल, बोलणं कर्कश असेल, तेवढी हिंसा जास्त होत असते. म्हणून बोलण्यामध्ये ती कोमलता असली पाहिजे, वागण्या बोलण्यात उठण्यात ती कोमलता असली पाहिजे, जेणेकरून हिंसा कमी होते, माणसं दुखवल्या जात नाहीत आणि सर्व काही सात्विकतेने आपल्याकडनं होत असतं. म्हणून सावधया करीती म्हणजे त्या दिवसापासनं सर्वांनीच तो जो काही भटोबासांचं जे काही मार्गदर्शन आहे ते लक्षात घेऊन सावधपणेच त्यांनी पुढील जे काही सेवा करायची त्याच्यामध्ये सावधतेने ती सेवा ते करायचे. पुढची स्मृती येते 214 क्रमांकाची. महात्म्या नित्याटनी अवस्थान संख्या कथन. नित्याटन जे करणारे महात्मे आहेत त्यांनी कुठल्या गावाला किती दिवस राहायचं याविषयी अवस्थान संख्या म्हणजे राहण्याचे दिवसांची संख्या किती असावी, किती दिवस तिथे राहावं याबद्दल विवेचन केलेलं आहे. एकू दिसू एकी भटोबासा ते पुसिले. एका दिवशी कुणीतरी एका महात्म्यांनी मार्गातल्या भटोबासांना जिज्ञासा विचारली, भटो वाटणी कोणा गावी केतुका काळ असावे. की आटन क्रमाने चालत असताना गावामध्ये मुक्काम होतो आणि आटणी कोणा गावी केतुका काळ असावे. कुठल्या गावामध्ये किती काळ असावं आपण, म्हणजे तिथे राहावं किती दिवस, त्याचा कालावधी काय, म्हणजे ईश्वराला काय अपेक्षित आहे आणि व्यावहारिक दृष्ट्या आपण किती दिवस राहावं, असं सर्व एक तो प्रश्न आहे. ज्याच्यामध्ये स्वामीं म्हणजे हा प्रश्न त्यांना का पडलेला आहे की स्वामींनी वचन सांगितलेलं आहे, नगरांत का पात्रांत. नगरांत झाले आणि पात्रांत 90ची तरी आपजावी. एक तर नगराचा अंत करा म्हणजे किती दिवस राहायचं तिथे. एक तर ते जर का 25-30 घरांचं जर का ती वस्ती असेल तर तिथे कमीत कमी 2 दिवस किंवा 3 दिवस राहू शकतो. कारण की त्या ठिकाणी भिक्षा मागत असताना आता सगळ्याच घरी भिक्षा मागितल्या जाणार नाही. काही घरं नपाळत्याची असतील, हिंसेची असतील वगैरे वगैरे, मग ती घरं वगळावी लागतील. मग त्यातल्या त्यात ज्या घरी भिक्षा मागायची आहे तर 25-30 घरांचं जर का वस्ती असेल, म्हणजे गावाच्या भागामध्ये गाव असतं आणि गावापासून लांब राहणारी शेतात राहणारी काही मंडळी असतात, त्यांचं घर तिकडेच असतं, त्याला वस्ती म्हणतात. तर तिथे जर का आपण थांबलो तर ते नगरांत म्हणजे त्या गावाचे जी घरं आहेत ती संपली पाहिजेत भिक्षा मागून. आपल्याला काही घाई नाहीये, गावानी गावा जावे म्हणजे रोज सकाळी उठून दुसऱ्या गावाला जायचं असं नाही. निरुद्देश करायचं म्हणजे घाई गडबड नाही पाहिजे. तुमचा जो नित्यविधी आहे तो बाकीचा जो नित्यविधीमध्ये आटन हा विधी जो आहे हा इतर विधींना अनुलक्षून ते आटन करायचं आहे. म्हणजे तुमचा बाकीचा विधी जो आहे नित्यविधीतला तोही शांततेत झाला पाहिजे.
स्मरण व्यवस्थित झालं पाहिजे, विजन व्यवस्थित झालं पाहिजे, सर्व गोष्टी तिथे झाल्या पाहिजेत. आणि पूर्ण गावामध्ये जे काही घरं असतील तर त्याचा एक तारतम्य बघून त्या ठिकाणी भिक्षा मागावी, नगराचा अंत करावा. आणि नगरामध्ये भिक्षा मागत असताना नगरांत का पात्रांत, म्हणजे एक तर पात्रामध्ये जेवढं भोजन आलं, आपल्याला सांगितलं किती घरं भिक्षा मागायची, म्हणजे असं काही ठरलेलं नाही बरं का 5 घरच भिक्षा मागायची आहेत. तुम्ही 6-7 घरही मागू शकता. का की नगरांत करा, नगरांत किंवा मग पात्रांत करा. पात्रांत म्हणजे काय, तुमचं जे काही पर्याप्त तुमचा रोजचा जो आहार आहे, 1 भाकरीचा 1.5 भाकरीचा, कारण ही भिक्षा 2 वेळेची भिक्षा आहे बरं का, 1 वेळाची भिक्षा नाही आहे. मग जर का तुम्ही 2 वेळेची भिक्षा मागता, 2 भाकऱ्या आल्या पाहिजेत. आता 5 घरामध्ये चत्वरच भाकरी वाढली, किती भाकरी आली, 1.25 आली. आणि तुम्हाला भाकरी किती पाहिजे, 1.5 पाहिजे किंवा 1.25 पाहिजे किंवा 2 पाहिजे. मग तुम्हाला 5च्या पुढचंही घर मागावं लागेल. म्हणजे तुमचा रोजचा आहार, कारण की हा जो आहार आहे हा तुम्ही आहार शोधणीतनं निवडलेला आहार आहे. आता रोज तुम्ही घरी जेव्हा होते तेव्हा 3 भाकऱ्या खायचे, पण तुमची आहार शोधणी झाली तेव्हा तुम्हाला कळलं की 3 भाकरी आपला आहार जास्त आहे. आपला मूळ आहार जो प्राणाला लागतो तो 2च भाकरीचा आहे. पण आपण इंद्रियांना सुद्धा आहार देतो आणि 3 भाकऱ्या खातो. मग आता सुद्धा आपण जे जेवतो ना, हे आपल्याला आपल्या प्राणाचा आहार माहिती नाहीये, इंद्रियांना किती आहार देतो ह्याचे आपल्याला काही माहिती नाहीये. आपल्याला जेवढं आलं तेवढं खातो, चांगलं असेल तर जास्त, चांगलं नसेल तर कमी, असा आपला आहार कमी जास्त होतो. परंतु मुळामध्ये म्हणजे आहार जो आहे त्याची शोधणी झालेली आहे. आणि मग तेवढे तुम्ही घर मागतात तरी सुद्धा पर्याप्त भिक्षा येत नाही, 1-2 घर तुम्ही जास्तीचे मागू शकता. किंवा शेवटच्या घरी शब्द टाकून तुम्ही काय करू शकता, इथे तो पदार्थ मागून घेऊ शकता की आम्हाला थोडी चतकोर भाकरी अजून द्या. आणि जरी नाही मिळालं, स्वामी सांगतात, तर काय करा, ना तरी खुंट गिळीजे, मग गप्प बसा. मागून सुद्धा नाही मिळालं तर मग शांत राहा, मग काही गडबड करू नका. मग आता हा झाला भिक्षेचा विधी. म्हणून त्यांना तो प्रश्न पडलेला आहे की पुढे भटोबासाने ते वचन उच्चारण सुद्धा केलेलं आहे. मग त्या गावामध्ये किती दिवस राहावं, जर का एवढं मोठं गाव असेल, छोटं गाव असेल, मग कवकाळपर्यंत ते थांबावं. आचार्य भटोबास म्हणतात, ग्रामे 1 रात्र नगरे 5 रात्र, म्हणजे स्वामींचं वचन भटोबासांनी समोर ठेवलेलं आहे. ग्रामे 1 रात्र म्हणजे जर का गाव असेल छोटस, 1 रात्र तिथे आपण थांबू शकतो. उद्या तिथे भिक्षा मागायची आणि पुढच्या गावाला जायचं. नगरे 5 रात्रम, जर का गाव मोठा असेल तर मग तिथे कदाचित तुमचे 5 सुद्धा मुक्काम होऊ शकतात. म्हणजे कमीत कमी 1 मुक्काम करायचा आहे आणि जास्तीत जास्त 5 मुक्काम एखाद्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि गोसावी म्हणितले, आणि अजून आठवण करून देतात स्वामींच्याच वचनाची. कारण की भटोबासांचं जेही काही विधिविधान आहे ते कसं आहे, स्वामींच्या वचना व्यतिरिक्त काहीच बोलणे नाही. जो ही विधी आहे, जो ही आचरण संवाद ते सांगतात आपल्याला आचार्य भटोबा, ते सर्वच्या सर्व स्वामींच्या वचनाच्या आधारानेच बोलल्या जातं. म्हणून 1 वचनाचं तर प्रमाण भटोबासाने दिलं आणि दुसऱ्याही वचनाचं प्रमाण ते देतात की जेव्हा आपले श्रेष्ठत्व नष्टत्व न प्रकाशे तोपर्यंत असावे. जोपर्यंत आपलं श्रेष्ठत्व, आता हे व्यावहारिक झालं बरं का. एक स्वामींनी विधी सांगितलेला आहे की तुमच्या विधी नियमामध्ये एवढ्या वेळा तुम्ही घरामध्ये भिक्षा मागा, इतक्या दिवस थांबा, एक स्वाभाविकपणे सांगितलेलं आहे. ते सुद्धा आपलं तारतम्य बघून आपण तिथे थांबावं. जरी स्वामींनी 5 रात्र सांगितलेलं आहे, परंतु एखाद्या विधी कार्यानिमित्ताने 6वं मुक्काम जर का होत असेल कदाचित, तर तो करावा. फक्त विधीचं असेल तर, प्राधान्य असेल तर, नाहीतर विधी व्यतिरिक्त थांबू नये. आता स्वामींनी जरी 5 रात्र सांगितलेलं आहे, परंतु एखाद्या गावामध्ये तुम्ही निश्चित केलं की हे 5 मुक्काम इथे होऊ शकतात,
परंतु तुम्हाला दुसऱ्या दिवशीच तिथे काहीतरी उपद्रव जाणवला, विकल्पाचा असेल, विकाराचा असेल किंवा हिंसेचा काही असेल, त्या भागामध्ये काही दंगल वगैरे सारखं काही असेल, तर तिथे दुसऱ्याच मुक्कामानंतर पुढच्या गावाला आपलं निघावं. म्हणजे आचारामध्ये शब्दरूप जो आमच्या स्वामींनी वचन सांगितलेले आहेत, निरूपणामध्ये जे सांगितलेलं आहे ते तर आमच्यासाठी महत्वाचे आहेत, पण आचार करत असताना जर का तुमच्या प्रकृतीच्या अनुरूप, वातावरणाच्या अनुरूप तुम्हाला जर का तिथे बदल करावे लागले तर ते बदल करावेत, जेणेकरून आपलं त्या काळामध्ये जर का काही कमी जास्त झाल्यामुळे आपली धर्महानी होता कामा नये, आपल्यातली सात्विकता कमी जास्त होऊ नये, यासाठी ती जी जागा असेल, ते ठिकाण असेल, ते गाव असेल, तर ते आपण बदललं पाहिजे. जरी स्वामी सांगितलं नाही 5 दिवस थांबा तरी नाही, कारण की जर का अजून 1 दिवस थांबलो तर आपली धर्महानी होऊ शकते, सात्विकता कमी होईल, म्हणून ते गाव सांडावे. मग अजून सांगतात त्याच्यामध्ये की जवळ आपले श्रेष्ठत्व नष्टत्व न प्रकाशे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक व्यवहारासारखा तो भाग आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी जर का जास्त कालावधी थांबलात तर काय होतं, एक तर तुमचं श्रेष्ठत्व प्रकाशतं, तुमचे गुण जे असतात ते 4-8 दिवसात कळत नाही, 15 दिवसात कळतात, म्हणजे गुणदायक गोष्ट, महत्व कळतं, किंवा महत्व कमी सुद्धा होतं बरं का. आता आपलं 8 दिवसाचंच निरूपण आहे, तुम्हाला बरं वाटून राहिलंय, परंतु 1 महिना 2 महिने ठेवलं तर तुम्ही कंटाळून जाल, मग तुम्ही म्हणाले बाबा कधी जातात का, मग असं होऊ शकतं बरं का. एक तर महत्व वाढू पण शकतं, नाही तर महत्व कमी पण होऊ शकतं. मग एखाद्या ठिकाणी आपण किती दिवस राहावं, स्वामींनी व्यवहाराचा भागही सांगितलेला आहे. जेव्हा आपले श्रेष्ठत्व प्रकाशेना, जोपर्यंत तुमचं तिथे श्रेष्ठत्व आहे तोपर्यंत, किंवा जोपर्यंत तुम्ही साधारण त्यांना वाटत आहात, पण एकाएकी जर का त्यांना तुमचं श्रेष्ठत्व कळालं, श्रेष्ठत्व कळायला आपलं की लगेच तिथून निघायचं, थांबायचं नाही. का बरं? कारण जर का श्रेष्ठत्व कळालं तर काय होईल, ते तुमचा अधिक मान सन्मान करतील, भजन पूजन करतील. आणि ही वेळ जेव्हा निळभट्ट भांडारेकरांच्या संबंधित झालेली आहे, तेव्हा काय झालं, मान मान्यता भजन पूजन स्वीकारता स्वीकारता स्वामींकडे यायला त्यांना वेळ झाला. स्वामी त्यांची आमची वाट बघून राहिलेले आहेत तिकडे, भिक्षा घेऊन कधी येतील कधी येतील. आणि मग आल्यानंतर स्वामी त्यांना विचारतात, शब्दाने नाही इशाऱ्यानेच विचारतात की एवढा वेळ का लागला म्हणून. ते म्हणतात देवा असं असं झालं, मग ते माझी मान मान्यता भजन पूजन करायला लागले, त्याच्यामुळे वेळ झाला. स्वामी म्हणतात की असं जर का तुम्ही केलं, असं काहीतरी ज्योतिष भविष्य सारखं जर का तुम्ही सांगितलं, काही चमत्कार तुम्ही सांगितलं, तर काय होईल, लोक तुम्हाला भसतीलच, भजन पूजन करतीलच तुमचं. असं करू नका. काय करू नका म्हणजे असा काही प्रसंग झाला तेव्हा आपण बोललेच जाणार आपल्याकडनं, जर निळभट्टांनी सांगितलं तसं. पण त्या बदल्यामध्ये जे भजन पूजन वगैरे स्वीकारायचं आहे, तुम्ही श्रेष्ठ आहात तर तुमचं श्रेष्ठत्व हे प्रकाशणारच आहे. तुम्ही ज्ञानी आहात, तुमचं ज्ञान प्रकाशणार, वैरागी आहात तर वैराग्य प्रकाशणार, तुम्ही भक्त आहात, तुमची भक्ती साधना सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशित होणार, लोकांना दिसणार, लोक त्या ठिकाणी वेधले जाणार. पण त्या संबंधित जे काही भजन पूजन आहे, ते भजन पूजन स्वीकारण्याच्या याच्यामध्ये अडकायचं नाही आपण. तेवढ्या वेळ काय होतं, मग आपण ईश्वरापासून लांब जातो. आता तुम्ही जर का मार्गात गेलात, पवत्याला वगैरे तुम्ही जाता गुरुपूजनाला, त्यावेळी आपल्या श्री गुरुजींचं पूजन केलं जातं, त्यांना आसनावर बसवल्या जातं, त्यांचं भजन पूजन सगळं केलं जातं. त्यावेळी बघायचं त्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये काय असते, गाठी असते. म्हणजे ते सगळं जे आहे ते काही आनंदाने उपभोगत नाहीत, ते की माझं पूजन करा म्हणून ते आनंदी नसतात. उलट त्यांचं स्मरण सुरू असतं की या योग्य मी नाहीये, कशाच्याच योग्य मी नाहीये, तरी सुद्धा हे सर्व भजन पूजन जे करत आहेत ते देवा हे सर्व तुम्हाला समर्पित आहे. आरती ओवाळत असतील तर या योग्य मी नाहीये, हे देवालाच समर्पित आहे ही आरती वगैरे वगैरे म्हणून
त्यांच्या मनातल्या मनात त्या अधिकरणांचं स्मरणही सुरू आहे, त्यांचं प्रायश्चितही सुरू असतं. आमच्या आचार्यांचंही पूजन केलं जातं त्यावेळी ते दुःखी असतात. ते म्हणतात ही आस्ती बरी काय माझ्या बापाला सांगितलेली आहे का, असं स्पष्ट ते बोलतात. म्हणजे त्या वेळेला ते जे जाणकार व्यक्ती आहेत, अधिकरण व्यक्ती आहेत, ते काही त्या भजन पूजनाचा काही आनंद घेत नसतात. उलट ते अंतरामध्ये त्यांचं प्रायश्चित्त सुरू असतं. मग अशा प्रकारे जर का आनंदाने जर का ते भजन पूजन स्वीकारत बसलो तर काय होईल? ईश्वराच्या आठवणीमध्ये काय होईल? अंतर पडेल. देवाला विसरून जाऊ आपण. जे देवाने सांगितलेलं आहे सर्व सद अन्न आणि कद अन्न जे आहे, सदान्न कदान्न, हे सगळे एकत्र करून का बरं? जर का गोड पदार्थ वेगळा खाल्ला तर त्याची एक वेगळी चव लागते. आपण वा किती सुंदर पदार्थ बनवला आहे हे बोलताना, त्या पदार्थाची चव घेताना तेवढ्या वेळ आपण देवाला विसरलेलो असतो बरं का. तुम्हाला हे कळत नाही, एक सूक्ष्म बाब आहे ही. आपण जेव्हा पडतो ना, घसरून पडतो, त्यावेळी आपल्याला काही समजत नसतं. आपण सर्व विसरलेलो असतो. म्हणजे तेवढा वेळ जो आहे त्याच्यात रममान होतो. त्या दुःखामध्ये पण रममान झालो की देव आठवत नाही, आणि सुखात रममान झालो तर अजिबातच देव आठवत नाही. दुःखात तरी आठवेल, पण सुखात एकदा रममान झाल्यानंतर देव आठवत नाही. आपण छानपैकी पोटभर जेवलं, कोणी जर का पंखा लावला एकदम असं टेकायला काही असेल तर तिथे देव नाही आठवणार, तिथे बरोबर झोपच आठवणार. म्हणजे बरोबर त्या वेळेला आपण देवाला विसरत असतो. आणि आनंद असेल तर जास्त संधी आहे देवाला विसरण्याची. म्हणून या ठिकाणी भजन पूजन जेव्हा त्याचा आनंद घेतो आपण, तेव्हा त्याच्यात थोडस रममान होऊन जातो, आणि रममान झालं की देवाला विसरून जातो. म्हणून देवाला विसरता कामा नये. इथे स्वामींच्या सन्निधानी यायला निळभट्ट भांडारेकरांना उशीर लागला. तेवढं अंतर पडलं. तेवढं अंतर जे पडलं तेवढ्या वेळात ते कुठे होते? प्रापंचिक लोकांमध्ये होते, भजना पूजनामध्ये होते. ते देवाकडे जास्तीत जास्त काळ आपला गेला पाहिजे, हे आमच्या स्वामींचं म्हणणं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की आता इथून पुढे असं काही करू नका. तुम्ही जर का असं करत राहिले तर तुम्हाला ते भेटेल पण आम्ही भेटणार नाही, हे स्पष्ट सांगितलेलं आहे देवाने. ते म्हणतात जी असं नाही झालं पाहिजे. मला ते भजन पूजन नाही भेटले तरी झाले, पण मला देव भेटले पाहिजेत. जेव्हा आपले श्रेष्ठत्व प्रकाशे तोपर्यंतच तिथे असावं. तुमचं महत्व एकदा माहिती झालं लोकांना की ते लोक तुमच्या मागे मागे फिरणार. तुम्हाला हे खाऊ घाल, ते खाऊ घाल. बहुतांशी असं असतं ना आपल्या पंथामध्ये आहे की ज्यांना जे व्यक्ती जेवून आलेले आहेत त्यांना आपण अजून जेवू घालतो, पण त्याच वेळेला दुसरीकडे एखादी व्यक्ती जी आहे त्यांना त्या पदार्थाची आवश्यकता असेल तर मात्र तिकडे आपण जात नाही. उलट जेवून आले त्यांना जेवू घालतो. तर तसंही नाही झालं पाहिजे. सगळीकडे व्यवस्थितपणे आपल्याकडनं अन्नदान घडलं पाहिजे आणि सर्वांकडे अन्नदान घडलं पाहिजे. परंतु जर का वैयक्तिक आपल्या बाबतीमध्ये असेल तर लोक आपल्या मागे मागे येतील, आपल्या भजन पूजन करतील, आणि ते भजन पूजन स्वीकारता स्वीकारता आपण देवाला विसरून जाऊ शकू. म्हणून आपलं श्रेष्ठत्व एकदा प्रकाशलं की तिथून बाहेर पडायचं. दुसरं सांगतात नष्टत्व. जोपर्यंत तुमचं श्रेष्ठत्व प्रकाशत नाही आणि जोपर्यंत तुमचं नष्टत्व प्रकाशत नाही. नष्टत्व म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी आपण जास्त कालावधी राहिलो की काय होतं, आपला त्रास व्हायला लागतो लोकांना. आपले दोष दिसायला लागतात. दोष असतील की नसतील, तेच दोष जेव्हा ते सुरुवातीच्या काळात येतात तेव्हा ते दोष दिसत नाहीत. परंतु मग 2, 4, 5, 8 दिवस होत गेले की मग ते दोष दिसायला लागतात. जसं मी एक उदाहरण नेहमी देत असतो की आपला चेहरा आपण आरशात बघतो. किती वेळ बघतो? थोडा वेळच. आपला चेहरा आपल्याला सुंदर दिसतो. पण तुम्ही तुमचा चेहरा कमीत कमी 15 मिनिटं आरशात बघा. आता घरी गेल्यानंतर प्रयोग करा. तुम्ही आरशात बघा 15 मिनिटं, तुमच्या चेहऱ्यातले दोष तुम्हाला दिसायला लागतील. रोज तुम्ही बघता तेव्हा दिसत नाही, पण निरखून बघाल, थोडा वेळ द्याल तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातले दोष दिसायला लागतात. तसं एखादा व्यक्ती आला गेला तर काही वाटत नाही आपल्याला, पण त्याच्या संपर्कात राहा, तुम्ही सोबत राहा, मग तुम्हाला त्याच्या स्वभावाचा त्रास व्हायला लागतो, बोलण्याचा त्रास व्हायला लागतो, येण्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणजे त्याचे दोष नंतर दिसायला लागतात.
म्हणून 7-5 दिस एकत्र असीजे. स्वामी सांगतात 7-5 दिवसच भेटीच्या वचनांमध्ये सांगितलेलं आहे. जास्त कालावधी सोबत राहू नका. 7-5 दिवस एकत्र असीजे. मग आपणला जाऊ लागेल. पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. भेटीचा वेळ आणि वियोगाचा जो वेळ आहे, निरोपाचा जो वेळ, त्या भेटीच्या वेळामध्ये जी उत्सुकता होती, आनंद होता, तोच आनंद शेवटच्या क्षणी पण असलं पाहिजे. नाही तर शेवटच्या दिवशी बरं झालं चालले बरं काय, खूपच दिवस मुक्काम झाला यांचा, असं मनामध्ये आलं की तो दोष झाला. पहिल्या दिवशी जो आनंद आहे तो शेवटच्या दिवशी असला पाहिजे. भेटीच्या वचनामध्ये सांगून ठेवलेला आहे. म्हणजे नष्टत्व, जे तुमचा दोष लोकांना दिसावा इथपर्यंत तिथे थांबू नका. थोड्या दिवस थांबा. 8 दिवसच पोथी. कोणी म्हटले आम्हाला 1 महिना पाहिजे, म्हटलं नको, 1 महिना नाही. 15 दिवस, म्हटलं 15 दिवस नाही, 10 दिवस ठीक आहे, 8 दिवस ठीक आहे. आमच्या स्वस्थतेसाठी पण चांगलं, तुमच्या स्वस्थतेसाठी पण चांगलं. म्हणजे जोपर्यंत आपलं श्रेष्ठत्व प्रकाशत नाही, प्रकाशलं की निघावं. आणि नष्टत्व प्रकाशत नाही, नष्टत्व प्रकाशलं की निघावं. लक्षात घ्यावं की आपल्याविषयी काय सुरू आहे, एखाद्याला काय वाटतं काय नाही. आमचे स्वामी अचलपूरला किती दिवस होते म्हणे? 3 का 4 महिने होते. किती दिवस होते अचलपूरला राम धरण्याकडे? 10 महिने होते स्वामी तिथे. मग त्यांचा मनोधर्म नेनो कैसा उना झाला असं त्याच्यामध्ये येतं. आणि आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, त्या राजमहालाचा त्याग केला आणि जाऊन तिकडे त्या बनामध्ये बसले स्वामी. इथे सगळी शोधाशोध सुरू आहे वगैरे. म्हणजे त्यांच्या स्वामी 10 महिने राहिले, अर्थात त्यांनी स्वामींना आणलं होतं, सगळं आग्रह त्यांचाच होता, सगळं होतं. परंतु त्यानंतर काय झालं, कधीतरी काहीतरी मनामध्ये येतं जातं. तो मनोधर्म त्यांचा कसा तरी तो थोडासा कमी झाला. लगेच आमचे स्वामी तिथून निघून गेले. 3 दिवस स्वामी उदास होते. 3ऱ्या दिवशी स्वामींना त्यांनी प्रसन्न बघितलं, विनंती केली, बोलले आणि घेऊन आले स्वामींना. म्हणजे अर्थातच देवाचाही कंटाळा येतो बरं का कधी कधी. म्हणजे असं होतं, सगळ्यांना नाही होत, पण जे अनधिकारी जीव आहेत त्यांना मात्र देवाचा कंटाळा येऊ शकतो. त्यांना देवाजवळ राहणं म्हणजे थोडंसं असतं ना. मामाजी आम्हाला सांगायचे की असा अनधिकार असतं की देवपूजेला बसू वाटत नाही. देवपूजेला बसली की कंटाळा येतो. आरतीला उभं राहू वाटत नाही, असं वाटतं की आरतीतनं निघून जावं. म्हणजे असा अनधिकार असला की असं असतं. अधिकरणाला भेटू वाटत नाही, मार्गाला भेटू वाटत नाही, वासनिकांना भेटू वाटत नाही. हा अनधिकार असला की असं होत असतं. पण अधिकार असेल तर मात्र मग सोडू न सके, म्हणजे देवाला सोडू शकत नाहीत, मार्गाला सोडू शकत नाही. देवपूजा वंदन, स्थान वंदन या सर्वांविषयी आवडी राहते. परंतु एखादा व्यक्ती असतो मार्तंडासारखा, त्यांना देवाजवळ राहायचं सुद्धा कंटाळा येत असतो. म्हणून त्या ठिकाणी व्यावहारिक एक भाग देवाने सांगितलं की जो आपले श्रेष्ठत्व नष्टत्व न प्रकाशे तोपर्यंत असावे. या वचनांची आठवण आचार्य भट्टोवासांनी या निरूपण प्रसंगी केलेली आहे. त्याचं निरूपण सुद्धा केलं. तेही नमस्करुनी घेतले. आणि त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, ते नमस्करुनी घेतले. म्हणजे जे काही विचारलेलं आहे, तुम्ही जे प्रश्न विचारता अधिकरणांना कोणालाही, तर तुम्ही का विचारता ते? कारण की तुम्हाला त्याविषयी जिज्ञासा असते, त्याच्याविषयी अज्ञान असतं आणि त्याविषयी यथार्थ ज्ञान तुम्हाला पाहिजे असतं. मग आपल्याकडे ती पद्धत आहे, प्रश्न विचारताना दंडवत करून मग प्रश्न विचारला जातो आणि प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर परत दंडवत केला जातो. म्हणजे आदरपूर्वक विचारावं आणि आदरपूर्वकच त्याचं उत्तर घ्यावं. कधी कधी असं असतं की काही लोक प्रश्न विचारतात परंतु उत्तर देताना त्यांचं लक्ष नसतं, ते इकडे तिकडे बघत असतं. प्रश्न करायचा म्हणून त्यांनी तो केलेला आहे, पण त्याचं उत्तर त्यांना ऐकायचं नसतं म्हणा. कधी कधी असं असतं की उत्तर ते ऐकतात पण लक्षात ठेवत नाही. परत दुसरे बाबा आले की तोच प्रश्न, तिसरे बाबा आले की तोच प्रश्न. म्हणजे त्या प्रश्नाविषयी किंवा त्या उत्तराविषयी आपल्याला आदर असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी नमस्करुनी घेतले. म्हणजे जे उत्तर आहे ते यथार्थ मिळालं. यथार्थ कसं? भट्टोबासांनी सांगितलं म्हणून यथार्थ.
आणि वचनाचं प्रमाण दिले, 2 वर्षांचे प्रमाण दिले, म्हणून ते अगदीच यथार्थ आहे आणि म्हणून ते आदरपूर्वक ते उत्तर जे आहे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. जर का तुम्हाला प्रश्नाचं वचनोक्त उत्तर मिळालं, मग तो प्रश्न परत आता दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याकडे करत बसायचा नाही. जे काही उत्तर मिळालं ते परत तुम्हाला आचरणामध्ये पण आणायचं आहे. म्हणून या ठिकाणी आचार्यांनी त्यांना यथायोग्य जी उत्तर आहेत वचनोक्त ती या ठिकाणी दिलेली आहेत. पुढील स्मृती येते 215 क्रमांकाची. ब्राह्मणा गीतू निर्वशनी भिक्षा देणे, एकू दिसू वटोबास वेदिके विजनी बैसले असती. ज्या ठिकाणी वेदाचा तो एक काही होम होऊन पेटवल्या जातं किंवा जात होतं आधीच्या काळामध्ये, त्या भागातच कुठेतरी, तिथे जवळच नाही पण त्या भागात असं आचार्य भटोबास विजनाला बसलेले आहेत. तर ब्राह्मणो एकू आला आणि तेवढ्यामध्ये ब्राह्मण एक त्या ठिकाणी आलेला आहे. तेने आपल्या कवित्वाचा गीतू भटोबासां पुढा म्हणितला. त्यांनी एक काव्य तयार केलेलं होतं आणि त्या काव्याचं जे काही गायन आहे ते त्यांनी भटोबासांसमोर केलेलं आहे. आणि मग केल्यानंतर ते भटोबासांना विचारतात, भटो गीतू कैसा झाला, कसं झालं बरं, मी हे स्वतः बनवलेलं आहे, मी स्वतः गायलं, हे कसं झालं सांगा बरं. भटोबासी म्हटले, जेने केला त्यासी नरक होती. म्हणजे ज्यांनी हे काव्य बनवलेलं आहे त्यांना नरक होतील. ऐसा झाला म्हणजे अशा प्रकारचे काव्य झालेलं आहे बरं का. म्हणजे त्या काव्यामध्ये ज्या देवते संबंधित ते काव्य बनवलेलं असेल, त्या देवते संबंधित काही अन्यथा त्यांनी लिहिलेला असेल, अन्यथा पद्धतीने ते गायलं असेल, त्याच्या अर्थाचा त्यांनी अनर्थ केला असेल, त्याच्यामुळे देवता जी आहे तिला क्षोभ होऊ शकतो आणि क्षोभास्तव त्याला काहीतरी घातपात होईल आणि त्याच्यामुळे नरक होतील. अशा प्रकारचं रचना, अशा प्रकारचं जे काही मांडणी आहे शब्दाची, भजनाची, ती असता कामा नये. आपण पण भजन म्हणत असताना याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. बरं, तुम्ही काय भजन म्हणताय. मानवा पंथामध्ये गवळणी म्हणण्याची पद्धत आलेली आहे. मुळात म्हणजे आपण गवळणी म्हणू नये. तुम्हाला ते गवळणी म्हटले की बरं वाटत असेल, झोप उडत असेल, सगळं आनंद वाटत असेल, परंतु गवळणी म्हणू नये, कारण की ते अन्यथा आहेत सर्व काही. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा कुठला भाग नाही आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे लीळेचा संदर्भ नाही आहे. जे काही आहे ते चुकीच्या पद्धतीचं आहे. म्हणून अशा वेळेला आपण काय म्हणतो, लीळायुक्त भजन आहे का आपलं, की उगाचच आपलं काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणायचं, असं म्हणू नका. असं केलं तर काय होईल, दोष लागू शकतो. हे पण लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की आम्ही तर भजन फक्त म्हटलं, बनवलं कोणीतरी आहे, पण तुम्ही म्हटल्याचा सुद्धा तुम्हाला दोष आहे. बनवणाऱ्याला त्याचा काही दोष लागेल तो लागू द्या तिकडे, परंतु आपल्या हातामध्ये की ते म्हणायचं की नाही म्हणायचं. म्हणून लीळायुक्तच भजन म्हणा. आमच्या स्वामींनी एरवी सुद्धा गीत विको असं सांगितलेलं आहे. का बरं, कारण की त्याच्यामध्ये आपण रममान जास्त होऊन जातो. संगीत विभागामध्ये इतकं रममान होऊन जातो आपण. जर का भजनाची बैठक जर का बसली ना, ती 1-1, 2-2, 3-3 तास उठत नाही ते लोक. परंतु ते जर का भजन लीळायुक्त म्हणत असतील तर काही हरकतच नाही. त्याच्यातनं कुठेतरी विरह प्राप्त होत असेल तर काहीच हरकत नाही ते म्हणायला. परंतु त्यातनं जर का दोष निर्मिती होत असेल, आपण आपल्या मनोरंजनासाठी म्हणून ते म्हणत असू, तर मग मात्र तशी काही जी काव्य रचना असेल ती म्हणणं आपण टाळावं. म्हणून हे शिक्षा पण या ठिकाणी भटोबासांनी केलेलं आहे. जेने केला तयासी नरक होती. आता जर का ज्या देवतेच्या संबंधित हे बनवल्या गेलेलं आहे, ती देवता क्षोभा ते पाहून ते नरक होतील. आणि दैवपैकीच्या बाबतीमध्ये जर का असेल तर तो क्षोभ कोण स्वीकारेल, माया स्वीकारेल आणि तो क्षोभ होऊ शकतो. म्हणून काहीही भजनाची निर्मिती करून कशाला काय ते लावून द्यायचं आणि मग ते म्हणत बसायचं, तर त्याच्यामुळे कदाचित माया क्षोभा ते पावेल आणि त्याच्यामुळे सुद्धा नरक होतील. ऐसा झाला म्हणजे नरक होतील, दोष लागेल, असं ते झालं. मग तयासी निरूपण केले आणि मग भटोबासांनी त्यांना निरूपण केलं
की काव्य कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, कुठला दोष त्याच्यामध्ये नको पाहिजे, किंवा तत्वज्ञान काय आहे, खरा ईश्वर कोण आहे, इत्यादी प्रकारे भटोबासांनी त्यांना निरूपण केलेलं आहे. आता ते निरूपण जे केलेलं आहे ते तेव्हा आणि तेवढ्या पुरतच नाही केलं, ते अजूनही ते निरूपण केलेलं आहे. अजून 1-2 दिवस केला असेल, आठवडाभर केला असेल, महिना 15 दिवस त्यांना निरूपण केलं असेल, आणि मग आणि तेने तैसेची भिक्षा केली. आणि भटोबासांचं निरूपण ऐकून ऐकून जो अन्यथा भजन म्हणणारा व्यक्ती, पण आचार्य भटोबासांनी स्वतः त्यांना निरूपण केलं. निरूपण का केलं असेल? कारण की तो थोडासा सात्विक वाटत असला असेल, काहीतरी त्याला सांगावं, जिज्ञासा त्यांनी काहीतरी व्यक्त केली असेल. जेव्हा भटोबास म्हणाले की नरक होईल ज्यांनी बनवलं त्याला, असं झालेलं आहे हे भजन, तेव्हा त्यांनी त्याच्याविषयी जिज्ञासा व्यक्त केली. चिडला नसेल तो व्यक्ती, जिज्ञासा व्यक्त केली असेल, का बरं असं नरक होतील हे विचारलं असेल, आणि त्यावर आचार्यांनी मग निरूपण केलं. परत त्यांनी प्रश्न केले असतील आणि त्यांना भटोबासांचं म्हणणं जे आहे ते पटत गेलं असेल, उमट झाला असेल, आणि त्यांचा अधिकार पण तो असणार आहे. आणि म्हणून तो योगायोग जुळून आला, त्यांना बोध झाला आणि जाणीव झाली, आणि तेने तैसेची भिक्षा केली. आणि त्यांनी लगेच भटोबासांकडे त्यांनी अनुसरण घेतलं. लगेच म्हणजे लगेच एका तासात नाही, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यांनी, तो काही कालावधी इथे दिलेला नाही. तर या ठिकाणी यथायोग्य प्रकारे जर का तुम्ही भजन असेल किंवा कुठलाही विधी असेल, तो योग्य प्रकारे विधीतल्या विधीतच जर का तो केला तर तो उत्तमच आहे. भावक्रिया जरी असेल, म्हणजे तुम्ही म्हटले नाही आम्ही भावपूर्वक ती गोष्ट करतो, तर ते भावपूर्वक गोष्टीला, क्रियेला सुद्धा ज्ञानाचे चौकट असावी. ज्ञानामध्ये जेवढा समावेल तेवढाच भाव तुमचा असला पाहिजे. ज्ञाना व्यतिरिक्त तो उचंबळून वाहत असेल आणि त्याच्यातनं चुकीच्या क्रिया घडत असतील, तर असं ज्ञानरहित भाव काही उपयोगाचा नाही. हेच या स्मृतीतनं आपल्याला लक्षात येतं. आजच्या सत्रामध्ये आपण 213, 214 आणि 215 अशा 3 स्मृतींवर या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.